गुड मॉर्निंग ट्रेडर्स. नमस्कार माझ्या बंधूंनी भगिनी, तुम्ही कसे आहात? आजचा दिवस तुमचा कसा होता? काल आपण काय वार्ता केलेली, काल आपण काय गोष्टी समजले होतो, त्याप्रमाणे मार्केटनी केलं काय? हो, तर त्याप्रमाणे मार्केटनी आपल्याला एक मोमेंटम ट्रेड दिलेलेच आहे. मी काल क्लिअरली सांगितलं की नो ट्रेडिंग झोनच्या खाली जर मार्केट आलं तर फर्स्ट टार्गेट हा आणि सेकंड टार्गेट हा मार्केटने चांगलाच दिला. टार्गेट थर्ड टार्गेट जरासा अर्धा दिला, म्हणजे 2.5% रिटर्न्स भेटले. या अर्धा जरासा अर्धा सुटलेला आहे भाग, पण मोस्टली टार्गेट हिट झालेले आहेत. त्याचबरोबर सेन्सेक्सचे आपण जे टार्गेट सांगितले होते, तुम्ही बघितलं असाल ना, एक्झॅक्ट आपल्या पॉइंटला मार्केटने रिस्पेक्ट केलेलं आहे. डाऊन 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 फुल प्राइस ऍक्शन मार्केट खाली चाललंय. मी काल हे पण तुम्हाला सांगितलं, तुम्ही जर नीट ऐकलं असाल, उद्याचे ट्रेड होल्डिंग वाले असतील. होल्डिंग वाले म्हणजे एका साईडला जर मार्केट ट्रेंड होत असेल वरच्या खालच्या साईडला, तर आपल्याला आपले ट्रेड होल्ड करायचे आणि चांगलंच प्रॉफिट भेटेल आपल्याला. तर खूप लोकांचे मला मेसेज आले, धन्यवाद सर, थँक्यू. आज आम्ही ट्रेड होल्ड केला अर्धा एक तासासाठी आणि आमचा चांगलाच प्रॉफिट रिटर्न आला. त्यांचे खूप आभार, धन्यवाद. माझ्या शब्दावर तुम्ही ट्रेड करताय, माझ्या कॉन्सेप्ट वरती, माझ्या स्ट्रॅटेजीवरती आणि माझ्या एक्सपिरियन्स वर तुम्ही ट्रेड करताय, त्यामुळे तुम्हाला प्रॉफिट होतोय. याच्यात चांगली गोष्ट म्हणजे मला बरं वाटतं की तुम्ही काहीतरी करताय. बघा, भले डोकं माझं, माइंड माझं असू दे, पण ताकद तुमचीच आहे ना, हिंमत तुमची, पैसा तुमचा. त्यामुळे पूर्ण शेअर ट्रेडिंगचं तुम्हाला जातं. त्यावेळेस तुमचं आज खूप लोकांचे मला मेसेज आले, थँक्यू सर. गुरुवारी दिवशी ऍट द एंड ऑफ द डे चांगलं प्रॉफिट झालं, मी ग्रीन मध्ये क्लोज झालो. त्यांचे खूप अभिनंदन. ज्यांनी नाईट ट्रेड केले त्यांचं पण अभिनंदन. मार्केट पुढच्या वेळेला तुम्हाला देईल काहीतरी. मार्केट रोज काय ना काय देत असतं. ठीक आहे. दुसरी गोष्ट, कालचा एक विषय होता की मी वरच्या साईडला खेळताना 80% खेळेन, लॉट घेईन आणि इथे 20% घेईन. म्हणजे जिकडे मी 10 लॉट घेतो मी 8 लॉट घेईन, इथे तर 2 लॉटच घेईन. का कालचं कारण होतं, खाली येताना मार्केट जरासं अनस्टेबल मार्केट खाली असतं, वर जाताना मार्केट खूप जोरात जाऊ शकतं. आणि का काल सिग्नल तसं दिसत होता. पण माझं म्हणणं असं आहे की आपण इंटरडे प्लेअर आहे. मार्केट वरती जाऊ या खाली जाऊ, आपल्याला मतलब आहे प्रॉफिट होण्याची आणि ग्रीन मध्ये क्लोजिंग होण्याची. आणि ते आपण केलेलं आहे. आपण परत हर वेळेला सिद्ध करतोय आणि आज पण ते सिद्ध केलंय की आपल्या मार्केट लेवलला रिस्पेक्ट करते. बघा ना, कालच्या लाईन ड्रॉ करून दिल्यात. मी इथे पण लाईन ड्रॉ करू शकलो असतो, पण नाही केले, कारण का मार्केट जिथे जास्त वेळ टेस्ट करतं ना, तीच खरी एक रेंज असते. 84,300 ला मार्केट येण्याची शक्यता होती आणि मार्केट बरोबर त्या लेवलला येऊन निघून गेलेलं आहे. ठीक आहे. तर असे छोटे छोटे ट्रेड घेणं खूप सोपं आहे. ठीक आहे. आता राहिला उद्या दिवस, उद्या काय करायची तुम्हाला गरज नाही. उद्या फक्त मार्केटला अॅनलाइज करा. कारण काय, सेन्सेक्सचे नवीन कॉन्ट्रॅक्ट तर चालू झालेलेच आहेत उद्यापासून. ठीक आहे, मंथलीचे. आणि आता डायरेक्टली नोव्हेंबरचे कॉन्ट्रॅक्ट तुम्हाला भेटणार आहे. नोव्हेंबरचे निफ्टीचे आणि बाकीचे कॉन्सेप्ट भेटणार आहेत. त्या अगोदर आपण समजूया की एक्झॅक्टली निफ्टी काय करण्याचा प्रयत्न करत आहे. तर 15 मिनिट चार्ट वरती आपण येत असू ना, 15 मिनिट चार्ट वरती आपण हे सगळं पहिलं काउंट टाकूया. आपल्याला जरा समजण्यामध्ये खूप इझी पडतं. टार्गेट 1, टार्गेट 2, टार्गेट 3, सुंदर असा प्रॉफिट आजचा दिवस तुम्हाला बघायला भेटला असेल. त्यामुळे संयम ठेवाल, थांबाल, शिकाल, समजाल, त्यानंतर काय ट्रेडिंग कराल तर खूप उत्तम चांगलं जाईल. ठीक आहे. तर सगळ्या लाईनी काउंट टाकूया. ओव्हरऑल मार्केट 15 मिनिटांमध्ये तुम्हाला काय दिसतंय? ओव्हरऑल मार्केट 15 मिनिटांमध्ये तुम्हाला टोटल साइडवेज असं दिसत असेल इन केस. वरची रेंज काय तर 26,100, खालची रेंज काय तर 800. ओके. इथे अजून एक रेंज अशी बनलेली आहे जी आहे 720 पर्यंतची. त्यानंतर मार्केट अजून एक रेंज आपल्याला खालच्या साईडला दाखवत असेल तर नक्कीच आपल्याला दाखवते 715, 720 ची. ओके. वरच्या साईडला टार्गेट लागून राहिलेले आहेत. ओके. आता बघा, मार्केटच्या मुवमेंट मध्ये ना तुम्ही जर एक्झॅक्टली बघाल, मार्केट वरती झालेलं आहे. त्यानंतर मार्केट डेप्थ दिलाय, कारण का ही गॅप आणि ही गॅप त्याला भरायची, तुम्ही डेप्थ दिलाय. आणि त्याच गॅप वरती बघा, त्याच गॅप वरती मार्केटनी एक बाउन्स दिलेला आहे. आणि जर बघाल तुम्ही तर एक बाउन्स आणि हा दुसरा बाउन्स असू शकतो, तिसरा बाउन्स असा असू शकतो आणि चौथा बाउन्स वरती जाऊ शकतो. म्हणजे येणाऱ्या हप्त्यामध्ये मार्केट काय करतोय ह्याच्यावरती आपल्याला खूप लक्ष द्यायला लागेल. कारण मार्केट येणाऱ्या त्याच्यामध्ये खूप चांगला प्रॉफिट देऊ शकतो आपल्याला. ठीक आहे.
दुसरी गोष्ट, उद्या शुक्रवार आहे, आज गुरुवार आहे, आज गुरुवार आहे आणि उद्या शुक्रवार आहे, त्यामुळे वीकली क्लोजिंग वरती आपला जो अभ्यास असतो तो जरा क्लिअर होईल. कारण गेल्या हप्त्याची कॅन्डल इन्व्हर्टेड हॅमर बनलेली आहे, ह्या हप्त्याची हॅमर कॅन्डल कशी ग्रीन मध्ये डेप्थ बनते, त्याचा किती विक्स मोठ्या बनतात, किती मोठी बॉडी बनते, हा विषय आपण नक्कीच डिस्कस करू. ते पण रविवारी करू. सोमवारचं मार्केट बघण्यासाठी आपण रविवारी व्हिडिओ बनवतो. शुक्रवारच्या संध्याकाळी आपण मार्केट अनालाइज करत नाही, कारण का शुक्रवार शनिवार रविवारी काय मोठ्या घड्यामुळे होऊ शकते, काय न्यूज होऊ शकते, त्याप्रमाणे ट्रेडिंग करता येईल आपल्याला, म्हणून आपण रविवारी बनवतो. ठीक आहे. तर गोष्ट अशी आहे समजण्याची की मार्केट आता एवढा साईडवेज झाल्यावर मार्केटला आता ही बाजू तोडणं या ही बाजू तोडणं आवश्यक झालेलं आहे. आणि येणाऱ्या हप्त्यामध्ये तुम्हाला ते बघायला भेटेल बहुतेक तरी, अशी अपेक्षा करतो की मार्केट काहीतरी मुवमेंट चांगले देईल. पण आता मार्केट मोस्टली मला बुलिश ट्रेंड मध्येच दिसत आहे. ठीक आहे. ट्रेंड लाईन बघायला गेली तर मी इकडनं अशी ट्रेंड लाईन जर लावली तर यस, एक क्लिअर ट्रेंड लाईन तुम्हाला दिसत असेल. जर मार्केट उद्या ही ट्रेंड लाईन तोडून खाली येत असेल आणि 800 तोडून, तर तुम्हाला पहिला टार्गेट 700, नंतर 700 टार्गेट तुम्हाला भेटू शकतो. त्यानंतर मार्केट जर वरच्या साईडला असेल तर इथे चांगलाच मोठा गॅप आहे. मार्केट 26,000चा, म्हणजे 26,000ची एक लेवल आपण लावून ठेवूया, सायकोलॉजिकल लेवल आहे ती. लगभग ही बघा, ही. आणि आपला नो ट्रेडिंग झोन जो असेल ना, तो लगभग उद्या असा असेल. येणाऱ्या काळामध्ये असा असू शकतो. ठीक आहे. तर आता लेवल्स लागलेले आहेत, लेवल्सला जरा ऍडजस्ट करूया आपण. मी इथे असा घेतो. ओके. नो ट्रेडिंग झोन हा, लेवल्स ह्या, ट्रेंड लाईन पण आपली लागलेलीच आहे. त्यामुळे आता गोष्ट अशी येते की का मार्केट आता आपल्याला रिटेस्ट करून, इथे रिटेस्ट करून, एकदा रिटेस्ट करून वरच्या साईडला जाईल, की इथे रिटेस्ट करून मार्केट आपल्या लेवलला रिटेस्ट करून खाली येईल. ते आपल्याला उद्याच्या दिवशी आणि उद्याच्या क्लोजिंग मध्ये एक्झॅक्टली सगळं कळेल. मी मार्क करून ठेवतो लाईनी सगळ्या. हा झोन पण आपण नक्कीच ठेवायचा आहे, कारण का हा झोन खूप इम्पॉर्टंट आहे. हे 2 झोन आहेत जिकडे मार्केट झोनल ट्रेडिंग करते. ठीक आहे. जरा कन्फ्युजिंग गोष्टी तुम्हाला वाटतील, पण ह्या गोष्टी समजण्याचा प्रयत्न करा. आजच्या मार्केट प्रमाणे जर 5 मिनिट ट्रेड होती येतोय, जर मार्केट ओके उद्या डे हायच्या वरती हा 960च्या वरती जायचा प्रयत्न करत असेल सस्टेन करून, तर उद्याच आपल्याला नक्की 26,100चे ट्रेड बघायला भेटतील. आणि जर मार्केट ह्या ट्रेंड लाईनच्या खाली, या झोनच्या खाली येत असेल, नक्कीच पहिला टार्गेट आपला हा, दुसरा टार्गेट आपला हा आणि तिसरा हा. ओके. फर्स्ट, सेकंड, थर्ड हा, आणि ते एकच टार्गेट आणि दुसरा टार्गेट लगभग हा, जो 170 180 पर्यंत जाऊ शकतो. ठीक आहे. व्हिडिओ मी छोटा बनवतोय कारण उद्या असं काही करण्यासारखं नाही. उद्या गोष्ट आहे समजण्याची, काळजी घेण्याची, शिकण्याची. त्यामुळे फक्त ट्रेडिंग न करता पण कधीतरी मार्केटला अनालाइज करायचा प्रयत्न करा. मार्केटमध्ये रोज कम्प्युटर खोलल्या ट्रेडिंग करायचीच आहे, हा असा कुठे रूल नाहीये. तुमच्या मनाला पहिला आळा घालायला शिका, थांबायला शिका, समजायला शिका, त्यानंतर काहीतरी करा. तर उद्याचा दिवस खूप इम्पॉर्टंट असेल. आपल्याला उद्या मार्केट एक्झॅक्टली रेंज या किंवा एक डायरेक्शन देण्याची प्रयत्न करेल, यास काही संकेत देईल. ते आपण रविवारच्या संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये बघूयाच. ठीक आहे. काय गोष्टी समजण्यासारख्या आहेत त्या समजून घ्या, काय गोष्टी नाही समजत असतील ना तर सोडून द्या. कारण काय गोष्टींना जेव्हा तुम्ही आहे ना जास्त पाठी लागता ना, या खोल जाण्याचा प्रयत्न करता, तर तुम्ही तुमच्या इमोशन्स या तुमच्या मेंदूला त्या गोष्टीच्या आसपास राहण्याचा प्रयत्न करता आणि तुम्ही गुंतत जाता. मग तुम्हाला आहे ना बाहेरच्या गोष्टी का दिसणार नाहीत. बाहेरच्या गोष्टी म्हणजे जसं की मार्केट ट्रेंड लाईन करतंय, बॉटम करतंय, टॉप करतंय, या सगळ्या गोष्टी तुम्हाला दिसणार नाहीत. ठीक आहे. 5 मिनिटाची बघा चार्ट आपला जरासा लाईनी वर खाली झालेत, ऍडजस्ट करूया. ओके. आणि ओके ओके. ठीक आहे. मार्केट आता इकडनं ट्रेंड लाईन लागलेलीच आहे, आपले सेटअप सगळे लागलेले आहेत. त्यामुळे जास्त विचार करू नका. काय प्रश्नांचे ना उत्तर नाही भेटली तरी चालतील, आयुष्य पुढे सरकलं पाहिजे.
नाही तर आयुष्य थांबलं ना तर आपण पुन्हा उठू शकत नाही. आपण मेंटली फिजिकली एकदम कमजोर पडतो आणि परत तुम्हाला ते रिकव्हर करायला टाइम लागतो. त्यामुळे ना काही काही गोष्टी लेट गो करायला शिका. आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह राहा, जेणेकरून येणारे मोमेंट्स तुम्हाला भेटतील. आता तुम्ही जर बोलाल की आज मला प्रॉफिट नाही झालं, आज मला नुकसान झालं, जे पण मला ट्रेड नाही भेटला, तर उद्या चांगले चांगले तुमचे ट्रेड सुटू शकतात. त्यामुळे आयुष्यात पॉझिटिव्ह राहा. कारण का जो माणूस पॉझिटिव्ह असतो ना त्याच्या बाजूला एक ऑरा तयार होतो, एक रिंगण तयार होतो पॉझिटिव्ह असतं आणि त्याच्या आयुष्यात सगळ्या गोष्टी आहेत ना पॉझिटिव्ह घडत जातात. कुठलीही नेगेटिव्ह गोष्टी त्याला टच करू शकत नाही. हा ऑरा तुम्हाला बनायचा, एक रिंगण तुमच्या भोवती बनायचं ते पॉझिटिव्हचं. त्यासाठी आयुष्यात हसत राहा, आपले कर्म करत राहा, लोकांना चांगलं बोलत राहा, वाईट गोष्टींच्या पाठी जाऊ नका. आपले ध्यान इंटेन्शन क्लिअर ठेवा आणि आपल्या लक्षाकडे ध्यान देत, आपल्या टार्गेटकडे ध्यान देत फक्त मेहनत करत राहा आणि त्याचं फळ तुम्हाला आज न उद्या भेटेल. बोलणं खूप इझी आहे, करणं खूप हार्ड आहे. आम्ही त्याच्यातनं गेलेलो आहे, तुम्ही पण जाऊन बघा. तर तुम्हाला कळेल की काय पेन असतं, काय एक्सपिरियन्स असतो आणि तो एक्सपिरियन्स तुम्हाला आयुष्यभरासाठी राहील आणि तुमच्या सक्सेसला हेच आता आवश्यक आहे आणि खूप गरजेचं आहे. ठीक आहे. छोटा व्हिडिओ बनवतोय त्यासाठी, उद्या मोठी काही गोष्ट नाहीये. मुवमेंट्स भेटल्या तर आपले लेवल्स लागलेले आहेत. ठीक आहे. व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा. उद्या दिवस तुमचा ग्रीन मध्ये जावो आणि येणारा पुढचा हप्ता डबल प्रॉफिट तुमचा हो ही अपेक्षा करत मी हा व्हिडिओ थांबवतोय. धन्यवाद. गुड नाईट.